भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म अष्टम खंड भाग 3. त्यांची आवड नावड त्यामधील पाठ पहिला. त्यांना दारिद्र्य नापसंत होते. एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये अनाथपिंडिकाच्या जेतवनरामात राहत होते. त्यावेळी गृहपती अनाथपिंडिक त्यांच्या दर्शनासाठी आला व तथागतांना अभिवादन करून एकीकडे बसला. नंतर त्याने तथागतांना विचारले की मानवाने धनार्जन का करावे? मानवाने धनार्जन का करावे? तू विचारतोस म्हणून तुला मी सांगतो. ज्याने मेहनतीने धन मिळवले आहे, ज्याने हाताने कष्ट करून धन मिळवले आहे, ज्याने घाम गाळून धन मिळविले आहे, तसेच ज्याने न्याय मार्गाने धन कमावले आहे, अशा एखाद्या आर्य श्रावकाचे उदाहरण घेऊ. त्या धनामुळे तो स्वतः सुखी व आनंदी होतो आणि ते सुख व आनंद तो टिकवू शकतो. तो आपल्या मातापितरांना सुखी व आनंदी करतो आणि तसे राखतो. त्याप्रमाणेच आपली पत्नी, मुले, दास व कामगार ह्यांनाही धन प्राप्त करण्याचा हा पहिला हेतू आहे. अशा प्रकारे बंधन प्राप्त केल्यानंतर तो आपल्या स्नेहसोबत्यांना सुख आणि आनंद देतो, तसेच सुखी आणि आनंदी राहतो हा दुसरा हेतू आहे. अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर अग्नी व पाणी, राजा तसेच चोर, शत्रू आणि वारस ह्यांपासून होणारी हानी तो टाळू शकतो. तो आपली मालमत्ता सुरक्षित ठेवू शकतो हा तिसरा हेतू. बघा, सांगत होतो ना मी, तेच सांगितलं आहे भगवंतांनी. सेम हेच सांगत होतं अगोदरपासून. का धनसंपत्ती चांगल्या मार्गाने मिळवली तर भगवंत म्हणतात अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर अग्नी व पाणी, राजा तसेच चोर, शत्रू आणि वारस ह्यांपासून होणारी हानी तो टाळू शकतो. तो आपली मालमत्ता सुरक्षित ठेवू शकतो हा तिसरा हेतू. अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो कुलयज्ञ, अतिथियज्ञ, पितृयज्ञ, राजयज्ञ, देवयज्ञ असे पंचयज्ञ करू शकतो हा धन प्राप्त करण्याचा चौथा हेतू. अशा प्रकारे धन प्राप्त केल्यानंतर तो गृहपती उच्च हेतूने स्वर्गीय सुखाप्रत नेणारे, सर्व लोकांच्या दिशेने प्रवृत्त करणारे असे दान, अहंकार व आळस ह्यांपासून मुक्त असलेल्या सर्व गोष्टी धीराने व विनम्रतेने सहन करणाऱ्या, स्वतंत्र, शांत व परिपूर्ण होणाऱ्या, यत्न करणाऱ्या, प्रयत्न करणाऱ्या सर्व श्रमणांना आणि संतजनांना देतो. हा धन प्राप्त करण्याचा पाचवा हेतू. अनाथपिंडकाला समजले की गरिबीचा गौरव करून तथागतांनी गरिबांचे सात्वन केले नाही किंवा मानवाने प्राप्त करावी अशी सुखी जीवनवृत्ती म्हणून गरिबीला श्रेष्ठत्वही दिले नाही. बघा, त्यांना दारिद्र्य नापसंत होती भगवंतांना. तर भगवंतांनी म्हटलं बा चांगल्या मार्गाने पैसा कमवा आणि सुखी व्हा. त्यानंतर आहे 2. त्यांना संग्राहक वृत्ती नापसंत होती. भगवान बुद्ध एकदा कुरु देशात कम्मा सद्धम्म नगरीत राहत होते.
स्थविर आनंद त्यांच्याकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एकीकडे बसला. तसे बसल्यावर तो म्हणाला, तथागतांनी शिकविलेल्या पतित्य समुत्पादाचा नियम अजब आहे. तो फार गहन आहे. तो फार गहन आहे. पतित्य समुत्पाद म्हणजे कार्यकारण भाव, अनुलोम आणि प्रतिलोम. पतित्य समुत्पादाचा नियम अजब आहे. तो फार गहन आहे. तरी पण मला तो अगदी स्पष्ट समजला आहे. आनंद, असे म्हणू नकोस, असे म्हणू नकोस. हा पतित्य समुत्पादाचा नियम गहन आहे. हा नियम न समजल्यामुळे, त्याचे आकलन न झाल्यामुळे चालू पिढी गोंधळात, गुंड्यात सापडली आहे. चालू पिढी गोंधळात, गुंड्यात सापडली आहे. तिला दुःखाचा मार्ग ओलांडून जाणे असाध्य झाले आहे. मी सांगितले आहे की तृष्णा ही लोभाचे कारण आहे. जिथे कोणत्याही प्रकारचा किंवा जातीचा लोभ कोणालाही कशासाठी नसतो, तिथे लोभाचा संभव कसा असेल? भगवान असणार नाही. मी सांगितले आहे की तृष्णा ही लोभाचे कारण आहे. जिथे कोणत्याही प्रकारचा किंवा जातीचा लोभ कोणालाही कशासाठी नसतो, तिथे लोभाचा संभव कसा असेल? भगवान असणार नाही. तृष्णेमुळे लोभाची ओढ लागते. लोभाच्या मागे लागल्याने काम व लालसा उत्पन्न होतात. काम व लालसेमुळे दृढता निर्माण होते. दृढतेमुळे स्वामित्वाची निर्मिती होते. स्वामित्वामुळे लोभ आणि अधिक स्वामित्व निर्माण होते. स्वामित्वामुळे मालमत्तेवर पहारा ठेवणे आवश्यक होते. मालमत्तेवर पहारा ठेवण्याच्या वृत्तीमुळे अनेक वाईट व दुष्ट प्रसंग निर्माण होतात. जसे मारामारी, जखम, संघर्ष, भांडण, निंदा, असत्य. आनंद ही पतित्य समुत्पादाची साखळी आहे. पतित्य समुत्पादमध्ये 12 दुःख कसे जन्माले येते असे त्याच्यामध्ये कड्या दिलेल्या 12. मग दुःख कसं दूर करायचं अशा 12 कड्या आहे. त्याला अनुलोम आणि प्रतिलोम म्हणतात. तर भारतीय संविधानानुसार जो आपल्या याच्यामध्ये भारत देशाचा जो तिरंगा आहे, त्याच्यावर अजून कोणाला माहीत नाही त्या गोष्टी. त्याच्यावर पुस्तक लिहिलं आपण, अशोक चक्र नावाचं. त्याच्यावर ज्या 24 कड्या आहेत त्याच्यावर दिलेला अनुलोम आणि प्रतिलोम, म्हणजे दुःख कसं उत्पन्न होते आणि दुःख कसं नष्ट करायचं हे भगवंतांनी 2500 वर्ष अगोदर सांगितलेलं आहे. म्हणून भगवंतांनी हे सविस्तर ह्या सगळ्या जे दुःखाचं कारण असते, राग, द्वेष, लोभ, मोह, याच्यावर नियंत्रण राहायला पाहिजे म्हणून भगवंतांनी धम्म तयार केलेला आहे. म्हणून हे सर्व सांगितलेलं आहे इथे. आनंद ही पतित्य समुत्पादाची साखळी आहे. जर तृष्णाच नसली तर लोभाची ओढ लागेल का? लोभाची ओढ नसेल तर विकार निर्माण होतील काय? विकार नसतील तर दृढता निर्माण होईल काय? दृढता नसेल तर स्वामित्वाचा लोभ निर्माण होईल काय? स्वामित्व नसेल तर अधिक स्वामित्वाची हाव निर्माण होईल काय? भगवान नाही होणार. जर स्वामित्वाचा लोभ नसेल तर शांती नाही का टिकणार? भगवान टिकू शकेल. भगवान म्हणाले, मी पृथ्वीला पृथ्वीच मानतो, पण माझ्या मनात तिच्याबद्दल तृष्णा नाही. म्हणून मी सांगतो की सर्व तृष्णा समूळ निपटून त्यांची लालसा
न धरून उलट त्याचा त्याग, नाश व परित्याग करूनच मी बुद्धत्व प्राप्त केले आहे. भिक्खू हो, भौतिक मालमत्तेचे नव्हे तर माझ्या धर्माचे हिस्सेदार होण्यासाठी झटा. कारण तृष्णेमुळे आसक्ती निर्माण होते आणि आसक्तीने मानसिक दासत्व येते. आता इथं कुठं जोडतो मी याला, पाहायचा मला थोडं हसाही येईल. तृष्णेमुळे आता बुद्धीच्या कसोटीवर समजलं मला, पण नॅचरलरित्या काही उतरणं याच्यामध्ये कठीण आहे. बघा, तृष्णेमुळे आसक्ती निर्माण होते. आता एखाद्या मुलाला असते ना का, आता मला सुंदर पत्नी भेटली पाहिजे बा, तृष्णा असते. का असते? सुंदर पत्नी भेटली पाहिजे. तर काय म्हटलं, या तृष्णेमुळे आसक्ती निर्माण होते. काहीच पाहिजे म्हणून मी अभ्यास करतो, नोकरीला लागतो, आता कलेक्टर बनतो, डॉक्टर बनतो, इंजिनियर बनतो, मोठा बिझनेसमॅन बनतो. आसक्ती हे भावचक्राचं चक्र आहे, ते प्रॅक्टिकल सांगू राहिलं. तृष्णेमुळे आसक्ती निर्माण होते आणि आसक्तीने मानसिक दास्यत्व येते. मग जेव्हा ते लग्न होते मग तो गुलाम बनते. सॉरी मॅडम, उदाहरण दिलं एक, असे लय उदाहरणं आहेत. मग अशा रीतीने भगवान बुद्धांनी स्थविर आनंदाला आणि अन्य भिक्खू वर्गाला संग्राहक वृत्तीचे दुष्परिणाम समजावून सांगितले. तर हे भगवान बुद्धांनी का निर्माण केलेलं आहे हे सगळं भगवंतांनी सविस्तर मांडलं. जेव्हा मनुष्याचा सगळा हे केव्हा करते माणसाला माहीत आहे, जेव्हा शरीर काही अजीर्ण होते, एकदम मातार होते शरीरामध्ये. पृथ्वी, आप, तेज आणि वायू, जे 4 धातूने शरीर बनलेलं आहे. पृथ्वी हे चामडं, हे पृथ्वी आहे, चामडं आपल्या अंगातलं. हाडं हे पृथ्वी आहे म्हणजे माती. आप आपल्या शरीरामध्ये रक्त आहे, पाणी आहे, हे आप आहे पाणी. आपल्या शरीरामध्ये तेज आहे, ऊर्जा, अग्नी. आता जे मी बोलून राहिलो हे ऊर्जा आहे माझीवाली, माझ्या शरीरामध्ये ऊर्जा आहे, मी बोलून राहिलो. आणि आपल्या शरीरामध्ये हवा आहे, वायू. 4 धातूनं आपलं शरीर बनलेलं आहे. यामध्ये चेतना काम करते. चेतना म्हणजे जसं भांडणं लावतात ना, दिलं एखादं काहीतरी वाक्य सांगून लागले भांडणं, त्याला म्हणते चेतना. तसंच काही हे माणूस काही ह्या तृष्णेमुळे जगते भावचक्रामध्ये. पैसा कमवायचा आहे, घर बांधायचं आहे, गाडी घ्यायची आहे, बंगला घ्यायचा आहे, मग मोठं व्हायचं आहे, नोकरीवर लागायचं आहे, बिझनेसमॅन बनायचं आहे, मग लग्न करायचं आहे, मग मुलं पाहिजे, मुलांना घडवायचं आहे. हे असं चक्र चालत राहते. आणि हे होय चेतना. ह्या चेतनेमुळे मनुष्य जगत असतो जीवनामध्ये. जर हे संपलं तर जगणं संपलं. म्हणून बुद्धाची जी अवस्था आहे, म्हणून सगळं जग बुद्धापुढे का झुकते, कारण भगवंतांनी नॅचरल बुद्धीच्या कसोटीवर मला समजलं, पण मी मुक्त नाही झालो ना. म्हणून तर गाडी आहे माझ्यापाशी, म्हणून तर भिक्षू संघापाशी गाड्या असतात ना. बुद्धासारखं जगामध्ये कोणीच नाही. प्रॅक्टिकल सांगू राहिलो. भगवान बुद्ध सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून भगवंतांनी जे जगून दाखवलं जगाला, हेच महान असा त्याग. सोन्याच्या रथामध्ये फिरू शकले असते, आपलं शरीराला सुखामध्ये ठेवू शकले असते. इतका महान भयंकर त्याग सर्व काही असूनसुद्धा त्यांनी करून दाखवला. कारण जगाला काही उदाहरण द्यायचं होतं का, बघाले का हो असं असते हे सगळं, त्यांनी ते करून दाखवलं. म्हणून भगवंत सम्यक संबुद्ध आहे, महाकारुणिक आहे. संपूर्ण जग त्यांच्यापुढे झुकते. साऱ्या जगाची संपत्ती एकीकडे आणि भगवंता धम्म एकीकडे. भारी वजन इकडंच आहे. म्हणून माणसाला मग ह्या संपत्तीचा तारुण्यामध्ये जेव्हा एवढा हे असते, जेव्हा तो एवढं सगळं कमवून बम श्रीमंत होऊन जेव्हा तो एका विशिष्ट वयामध्ये येते, जसा आता माननीय टाटा पाहते ना, ते वयामध्ये गेल्यानंतर संपत्ती वाचू शकली नाही, जास लागलं. जेव्हा माणूस एवढा पैसा असूनही मग काही कितीही पैसा असेल तर शरीर तो आपलं जिवंत करू शकत नाही, तरुण बनू शकत नाही. आणि तो सगळा पैसा असा सोडून त्याला जावं लागते. मग त्याला आठवते कर, बापरे ह्या पैशासाठी मी काय काय केलं. भावासोबत भांडलो, बहिणीसोबत भांडलो, मायासोबत भांडलो, भांडणं केले, काय काय नाही केलं पैसा कमवायला. दारू विकली, गांजा विकला, अरे 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 किती वाईट कामं केले पैसा कमवायला. सगळं मग त्याला त्या माणसांना जे हे करतात त्यांना ते आठवते मग. आणि जो माणूस चांगल्या प्रवासातून म्हातारपणापर्यंत गेला असते, चांगल्या मार्गानं पैसा कमवून, त्याला सद्गती लाभत असते आणि त्याला सुखानं तो मग आपलं शरीर सोडते. तर अशा प्रकारचा हा जीवनाचा प्रवास असतो. हा आपण समजून घेतला पाहिजे. त्यानंतर 3
त्यांची सौंदर्याची आवड, भगवान बुद्धांना सौंदर्याची एवढी आवड होती की त्यांना सौंदर्यप्रिय बुद्ध असे म्हटले तर शोभून दिसेल. त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितले होते, सौंदर्याच्या सहवासात राहा. त्यांनी आपल्या अनुयायांना सांगितले होते, सौंदर्याच्या सहवासात राहा. भिक्खूंना उपदेश करताना ते म्हणाले, भिक्खू हो, अनुदित सद्धर्माचा उदय किंवा उदित अधर्माचा लोप करण्यास समर्थ ठरेल अशी सौंदर्याच्या सहवासा इतकी दुसरी कोणतीही गोष्ट नाही. बघा, अधर्माचा लोप म्हणजे वाईट प्रवृत्ती लोप पावली पाहिजे. म्हणून भगवंत म्हणतात, तुम्ही सौंदर्याच्या सहवासात राहा. सौंदर्याच्या सहवासा इतकी दुसरी कोणतीही गोष्ट नाही. जो सौंदर्याचा स्नेही आहे त्याच्या ठायी अनुदित सद्धर्माचा उदय होतो आणि उदित अधर्माचा लोप होतो. अधर्म आणि अधर्माची भक्ती लोप पावते. सद्धर्माबद्दल अप्रीती नाहीशी होते. सद्धर्माबद्दल भक्ती निर्माण होते. अधर्माबद्दल अप्रीती वृद्धिगत होते. आता भगवंतांनी सौंदर्याच्या सहवासामध्ये राहा. भगवंतांनी सौंदर्याच्या सहवासामध्ये राहा असं कशाला म्हटलं असेल, कायला म्हटलं असेल? बघा, तृष्णेचा त्याग करणे त्याला सौंदर्य म्हटलं भगवंतांनी. त्यानंतर शांती, मैत्री, करुणा, मुदिता, आनंद हे आपल्या मनामध्ये उत्पन्न करून याच्या सहवासामध्ये राहा. म्हणजे काय होणार नाही जगामध्ये? दंगे होणार नाही, भांडणं होणार नाही, कलह निर्माण होणार नाही, दुःख उत्पन्न होणार नाही. सर्व दुःख नष्ट होऊन जाईल आणि सर्व मनुष्य प्राणी आनंदाने आणि सुखाने, शांतीने, मैत्रीने, करुणेने आपलं जीवन कंठित करतील. या सहवासामध्ये राहा म्हणते भगवंत. पण हे घेतलंच नाही. मग काही जणं भांडत राहतात, कलह निर्माण करत राहतात. म्हणून भगवंत म्हणतात का सौंदर्याच्या सहवासामध्ये राहा. त्यानंतर भिक्खू हो, अनुदित ज्ञानशाखा, अनुदित ज्ञानशाखा उदित न व्हावी म्हणून किंवा उदित ज्ञानशाखा पूर्ण त्वाप्रत जाऊ नये म्हणून उपयुक्त ठरणारी बेशिस्त दृष्टीसारखी दुसरी समर्थ गोष्ट मला माहीत नाही. भिक्खू हो, ज्याची दृष्टी बेशिस्त आहे त्याच्या ठायी अनुदित ज्ञानशाखा उदित होत नाहीत आणि जर उदित झाल्या तर त्याची योग्य जोपासना न झाल्यामुळे पूर्णत्वास पोचत नाहीत. भिक्खू हो, सगळ्या सोयऱ्यांचा अभाव ही क्षुल्लक गोष्ट आहे. सगळ्या सोयऱ्यांचा अभाव ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण विद्वत्तेचा अभाव ही मात्र फार हानिकारक गोष्ट आहे. बघा, विद्वत्तेचा अभाव ही फार हानिकारक गोष्ट आहे. भिक्खू हो, सगळ्या सोयऱ्यांची वृद्धी ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण प्रज्ञेची वृद्धी ही मात्र सर्वोच्च महत्त्वाची गोष्ट आहे. भिक्खू हो, म्हणून तुम्ही अशी शिकवण अंगी बांधली पाहिजे की आम्ही प्रज्ञेचा विकास करू. ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे. ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे. दोन प्रकारची प्रज्ञा आहे. एक भावचक्रातली प्रज्ञा, संसार चक्रातली, जे माणसाला कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर, वकील, जज, एक मोठा चांगला असा माणूस बनवते. आणि एक प्रज्ञा आहे अध्यात्माला धरून, जी माणसाला काही अध्यात्माच्या सर्वोच्च शिखरापर्यंत येते, त्याला चांगला माणूस बनवते. तर म्हणून बाबासाहेबांनी शिक्षणाला धम्माची जोड दिलेली आहे. ज्यांच्या शिक्षणाला धम्माची जोड, तेच चांगलं कार्य करू शकतात. भिक्खू हो, धनवृद्धी ही क्षुल्लक महत्त्वाची गोष्ट आहे. धनवृद्धी ही क्षुल्लक महत्त्वाची गोष्ट आहे.
सर्व वृद्धीमध्ये श्रेष्ठ म्हणजे प्रज्ञावृद्धी. म्हणून तुम्ही अशी वृत्ती बाळगली पाहिजे की आम्ही प्रज्ञेचा विकास करू. ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे. बघा, कीर्तीचा लोप ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण प्रज्ञेचा लोप ही खरोखरीच दुःखद गोष्ट आहे. पण आजचं जग कायच्या मागं आहे सगळं. ज्याच्यापाशी पैसा तो म्हणते लय चांगला आहे, पैसा नाही कोणी सोबत नाही. आता आपल्यापाशी काही नाही आहे, कोणी सोबतच येत नाही, एकटाच राह तुम्ही, चाललो कुठे एकटा. ज्याच्याही पैसा त्याची सोबती पाचा म्हणते भाऊ. मग आज भाऊजवळ तो वावर संपलं, पैसा संपला, भाऊले कोणी ओळखतही नाही. जोपर्यंत भाऊपाशी पैसा आहे, भाऊ दारू पाजते, खर्रा पुड्या चारते, भाऊचे दोस्तच दोस्त, पैसा संपला दोस्त संपले. असंच झालेलं आहे इतिहास काळापासून. ज्यांच्या आजचा कसा आहे, आज माणसं काय कशानं जुळतात, लोभानं जुळतात, रागानं जुळतात, द्वेषानं जुळतात, मोहानं जुळतात आणि लोभानं जुळतात. कसे जुळतात माणसं बघा. रागानं का जुळतात, दुश्मन का दुश्मन अपना दोष. म्हणजे आपल्या दुश्मनचा जो दुश्मन आहे तो आपला मित्र आहे. रागानं जुळला, द्वेषानं जुळला, लोभानं जुळते, पैसा होते बोलते उसको दोस्त बना, दोस्त बना उसको, पी ले कितना पीना है, ले कितना लेना है. प्रॅक्टिकल सांगू राहिलो पण तुम्हाला. म्हणून भगवंतानं काय म्हटलं, इथून म्हणते इथं कायची जोड पाहिजे, कसे मित्र बनवा हे सगळं सांगितलं आहे भगवंतांनी. आणि मोहानं मित्र बनतात. मोह अलग अलग प्रकारचा मोह असते, विचित्र विचित्र प्रकारचा मोह असते. त्या मोहानं कानी मित्र बनतात. म्हणून भगवंत म्हणतात का कीर्तीचा लोप ही म्हणजे भगवंत धनवृद्धी ही क्षुल्लक महत्त्वाची गोष्ट आहे. सर्व वृद्धीमध्ये श्रेष्ठ म्हणजे प्रज्ञावृद्धी. म्हणून तुम्ही अशी वृत्ती बाळगली पाहिजे की आम्ही प्रज्ञेचा विकास करू. ती प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधना केली पाहिजे. कीर्तीचा लोप ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण प्रज्ञेचा लोप ही खरोखरीच दुःखद गोष्ट आहे. कीर्ती, एखाद्याचं खूप मोठं नाव असते, जेव्हा तो खूप श्रीमंत असते, समजून घ्या एखादा मनुष्य, आणि अचानक श्रीमंती पूर्ण दवाखान्यामध्ये पैसा चालला जाते, वावर चाललं जाते, धनसंपत्ती चालली जाते, आणि त्याची कीर्ती मग कमी होते, तर तो दुःखी होते. मग भगवंताने याला किंमत नाही दिली. भगवंत काय म्हणतात, कीर्तीचा लोप ही क्षुल्लक गोष्ट आहे, पण प्रज्ञेचा लोप ही खरोखरच दुःखद गोष्ट आहे. प्रज्ञेने संपली पाहिजे. म्हणजे प्रज्ञेचा कोण सत्कार नाही करत ना, कोणी त्याला सत्कार करत. त्याला माहीत असते का मी काय हाव, त्याला सत्काराची आवश्यकता राहत नाही, मान सन्मानाची आवश्यकता राहत नाही. प्रज्ञा ही अदृश्य गोष्ट आहे, अदृश्य अध्यात्म आहे, ते दिसत नाही. असे माणसं आपल्याला ओळखू येत नाही. ते अलग असतात. त्यांना ना सत्काराची अपेक्षा असते, ना अपमानाची त्याला चिंता असते. ते आपल्या ह्याच्यावर जगत राहतात. म्हणून जो मनुष्य कीर्तीच्या आहारी गेला, कीर्ती कुठेही गेला तर पाहिजे मानदान. अरे मला रुमाल नाही दिला, मला गुलदस्ता नाही दिला, मला विचारलं नाही, माझा फोटो नाही काढला, झालं दुःख. लग्नात गेलो राजा, मग दुपट्टे दिला नाही, थांबते भांडतो त्यासोबत, आहे का नाही. म्हणजे कीर्ती म्हणते आला, मान सन्मान कीर्ती. तर याच्यामध्ये भगवंत याच्या मागं लागू नका, तुम्ही प्रज्ञेच्या मागं लागा. हे सर्वांना लागू आहे, सगळं मनुष्य प्राण्यांना. त्यानंतर त्यांची सौंदर्याबद्दल आसक्ती. एकदा शाक्य देशातील सक्कर ह्या नगरात तथागतांचे वास्तव्य होते. त्या समयी स्थविर आनंद तथागतांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूस बसला. अशा रीतीने आसनस्थ झाल्यावर स्थविर आनंद बोलला, भगवान, जीवनात अर्धे महत्त्व सौंदर्याशी मैत्री जोडण्यात आहे. भगवान, जीवनात अर्धे महत्त्व सौंदर्याशी मैत्री जोडण्यात आहे, सौंदर्याचा सहवास जोडण्यात आहे, सौंदर्याशी दाट स्नेह जोडण्यात आहे. आनंद असे म्हणू नकोस, सौंदर्याशी मैत्री, सहवास व निकट स्नेह
ह्यांचे जीवनात सर्वस्वी महत्त्व आहे. जो सौंदर्याचा मित्र, सहवासी आणि निकट परिचित आहे, अशा भिक्खूकडून अशी अपेक्षा आहे की तो आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास करील, तो आर्य अष्टांगिक मार्गाचा जास्तीत जास्त लाभ घेईल आणि आनंद. अशा भिक्खू आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास कसा करील किंवा त्यापासून अधिकाधिक लाभ कसा घेऊ शकेल, अशा वृत्तीने तो सम्यक दृष्टी प्राप्त करील, जी त्याग, विराग, विराम यांवर आधारित असून जिची परिणती आत्मसमर्पणात होते. तो सम्यक संकल्प व सम्यक वाणी, राहू द्या शांत बसा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती तसेच सम्यक समाधीचीही प्राप्ती करेल. ज्यांची परिणती आत्मसमर्पणात होते. आनंद. जो भिक्खू सौंदर्याचा मित्र, सहवासी आणि दाट स्नेही आहे, तो अशा रीतीने आर्य अष्टांगिक मार्गाचा विकास करतो आणि त्यापासून जास्तीत जास्त लाभ घेतो. सौंदर्याशी मैत्री, सहवास आणि निकट स्नेह ह्यांचे जीवनात सर्वस्वी महत्त्व कसे आहे हे तुला समजण्यास आनंद हाच मार्ग आहे. आनंद. खरोखर जे प्राणी नाशवंत, सत्य नाशवंत, मर्त्य, दुःख, शोक व आपत्तीग्रस्त आहेत, त्यांना सौंदर्याशी मैत्री केल्याने मुक्ती मिळू शकते. त्यांना सौंदर्याशी मैत्री केल्याने मुक्ती मिळू शकते. सौंदर्याशी मैत्री, सहवास व निकट स्नेह ह्यांचे जीवनात कसे सर्वस्वी महत्त्व आहे हे तुला आता समजू शकेल. म्हणजे सौंदर्य भगवंतांनी म्हटलेलं आहे एका वाक्यामध्ये सांगायचं म्हणजे धम्माला, आणि धम्माचे मग विविध चांगले चांगले तत्त्व, हे सर्व भगवंतांनी धम्माला म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे आता हे गाणी इथपर्यंत पूर्ण भगवंताचा संपलेला आहे. तर सौंदर्य भगवंतांनी म्हटलं, सौंदर्य म्हणजे धम्माचे विविध तत्त्व जे माणसाला चांगल्या दिशेकडे घेऊन जाते. त्यानंतर आहे उपसंहार, भगवान बुद्धांच्या महत्तेची प्रशंसा. भगवान बुद्धाचा जन्म 2500 वर्षापूर्वी झाला. आधुनिक विचारवंत आणि शास्त्रज्ञ त्यांच्याविषयी आणि त्यांच्या धम्माविषयी काय म्हणतात ह्या विषयावरील त्यांच्या विचारांचा हा संग्रह उपयुक्त व्हावा. बघा, म्हणजे मोठे मोठे विचारवंत भगवान बुद्धाबद्दल काय म्हणतात हे आपण जाणून घेऊया. प्राध्यापक एस राघवाचर म्हणतात, भगवान बुद्धाच्या जन्मापूर्वीचा काळ हा भारतीय इतिहासातील तमो युगापैकी एक होता. प्रज्ञेच्या दृष्टीने ते एक मागासलेले युग होते. धर्मग्रंथाविषयी निर्विवाद पूज्यभाव हे तत्कालीन विचारांचे वैशिष्ट्य होते. नैतिकतेच्या दृष्टीने ते एक तमोयुग होते. श्रद्धाळू हिंदूंच्या मते नैतिकतेचा अर्थ म्हणजे धर्मग्रंथानुसार आचारविधीचे यथातथ्य आचरण. आता याच्यावर मी जास्त विश्लेषण नाही करत, फक्त सरळ वाचतो. आत्मत्याग किंवा संकल्पाची पवित्रता ह्यासारख्या खऱ्या नैतिक विचारांना तत्कालीन नैतिक अभिज्ञतेत यथायोग्य स्थान नव्हते. श्री आर जे जॅक्सन म्हणतात, त्यानंतर श्री आर जे जॅक्सन म्हणतात, भगवान बुद्धाच्या शिकवणीचे अपूर्व स्वरूप भारतीय धार्मिक विचारधारांच्या अध्ययनात प्रतीत होते. ऋग्वेदाच्या ऋचांत मानवाचे विचार बहिर्मुख
स्वपरोक्ष आणि देव लोकाभिमुख असल्याचे आपणास आढळते. बौद्ध धर्माने मानवात प्रच्छन्न असलेल्या अंतरसामर्थ्याचा शोधाकडे मानवाचे लक्ष वेधले. म्हणजे ते म्हणतात, R.J. जॅक्सन म्हणतात का भगवान धम्मानं काय केलं का अंतरसामर्थ्यामध्ये काय काय शक्ती आहे बा तुमच्याकडे प्रगतीकडे जाण्याची, याचं लक्ष वेधलं धम्मानं. वेदामध्ये आपणास प्रार्थना, प्रशंसा आणि पूजा आढळते. बौद्ध धम्मातच प्रथम सदाचारास प्रवृत्त होण्यासाठी मानसिक संस्काराचे महत्त्व सांगितलेले आढळते. श्री विनवूड रीड म्हणतात, जेव्हा आम्ही निसर्गाचा ग्रंथ उघडतो, जेव्हा कोट्यावधी संवत्सरातील रक्त आणि अश्रूंनी लिहिलेले उत्क्रांतीचे कथा आपण वाचतो, जेव्हा जीवन नियंत्रणाचे नियम आणि विकासाच्या उत्पत्तीस कारणीभूत होणारे नियम आपण अभ्यासतो, तेव्हा परमेश्वर प्रेमरूप असल्याने मत किती भ्रामक आहे ह्याची आपणास स्पष्ट जाणीव होते. प्रत्येक वस्तूत दुष्ट, भ्रष्टता आणि स्वच्छंदी अपव्यय आढळतो. प्राणीसृष्टीत जितके जन्मास येतात त्यांपैकी फक्त अल्पाशच जगतात. भक्षण करा आणि भक्ष्य व्हा हा अर्णव, आकाश आणि अरण्याचा नियम आहे. हत्या हा विकासाचा नीतिनियम आहे. श्री रीड आपल्या मानवाचे हौतात्म्य ह्या ग्रंथात असे म्हणतात, भगवान बुद्धांचा धम्म कितीतरी निराळा आहे. डॉक्टर रंजन रॉय असे म्हणतात, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरक्षेचे 3 सिद्धांत प्रभुत्वे करून प्रचलित होते. कोणीही त्यांना आव्हान देऊ शकला नाही. ते म्हणजे पदार्थ, वस्तुमान आणि कार्यशक्ती ह्यांचे सिद्धांत होत. हे 3ही अविनाशी आहेत अशा विचार जोपासणाऱ्या आदर्शवादी तत्त्वज्ञानाची ती हुकमी पाने होती. 19व्या शतकात वैज्ञानिकांच्या मते हे 3 सिद्धांत म्हणजे सृष्टीच्या नियंत्रणाचे कारण होते. 19व्या शतकातल्या वैज्ञानिकांच्या मते 3 सिद्धांत म्हणजे विश्वाचे स्वाभाविक घटक होत. त्यांची कल्पना अशी, विश्व हे अविनाशी अणूने भरलेले आहे. 19व्या शतकाच्या अखेरीस श्री जे थॉम्सन आणि त्यांचे अनुयायी ह्यांनी अणुभंजनास प्रारंभ केला आणि आश्चर्य असे की अणूचे तुकडे होऊ लागले. ह्या तुकड्यांना ऋणविद्युत कण असे संबोधण्यात येऊ लागले. ते सर्व समस्वरूप आणि ऋणविद्युत जागृत होते. मॅक्सवेलने ज्या अणूंना विश्वाचे अथवा वास्तवतेचे अविनाशी आधार स्तंभ मानले होते ते खंडित झाले. त्यांचे सूक्ष्म कणात विभाजन झाले. धनविद्युत जागृत असे धनविद्युतकरण व ऋणविद्युत जागृत असे ऋणविद्युतकरण. निश्चित न बदलणाऱ्या वस्तुमानाची कल्पना विज्ञानास कायमची अंतरली. चालू शतकात जगात असा समज आहे की प्रतिक्षणी पदार्थाचा उच्छेद होत आहे. भगवान बुद्धाचा अनित्यतेचा सिद्धांत खरा ठरला आहे. विज्ञानाने असे सिद्ध केले आहे की विश्वाची गती संधिकरण, विभाजन आणि पुनर्संधिकरण ह्या प्रक्रियानुसार होत असते. आधुनिक
विज्ञानाची प्रवृत्ती म्हणजे अंतिम सत्य, ऐक्य आणि अहंतेची विभिन्नता ह्यांची प्रवृत्ती. आधुनिक विज्ञान म्हणजे बौद्ध धम्मातील अनित्य अनात्मवादाचा प्रतिध्वनी होय. श्री E.G. टेलर आपल्या बौद्ध धर्म आणि आधुनिक विचारधारा या ग्रंथात म्हणतात, बराच काळ मानवावर बाह्य शक्तींनी अधिकार गाजविला आहे. जर तो खरोखरच सुसंस्कृत व्हावयाचा असेल तर त्याने स्वतःच्या तत्वांनी आत्मनियमन करण्यास शिकले पाहिजे. बौद्ध धम्म ही जगातील सर्वप्रथम नैतिक विचार पद्धती आहे की जिच्यामध्ये मानवास आत्मनियमन करण्याची शिकवण दिलेली आहे. ह्यासाठी प्रगतिशील जगाला ही सर्वोच्च शिकवण देण्यासाठी बौद्ध धम्माची आवश्यकता आहे. युनिटेरियन ख्रिश्चन पाद्री रेव्हरंड लेस्ली बोल्टन म्हणतात, बौद्ध धम्माचे आध्यात्मिक तत्त्वज्ञान हीच फार सामर्थ्यशाली देणगी आहे असे मला दिसते. बौद्ध धम्माप्रमाणे युनिटेरियन ख्रिस्ती बांधवही धर्मग्रंथ किंवा मृतप्रणालीची बाह्यशक्ती नाकारून मानवाच्या अंतर्यामी असलेल्या मार्गदीपाचा आधार मान्य करतात. युनिटेरियन मताचे अनुयायी येशू ख्रिस्त आणि गौतम बुद्ध हे जीवनाचे उच्च भाष्यकार आहेत असे मानतात. प्राध्यापक व्हाईट गोडार्ड म्हणतात, जगातल्या सर्व धर्मसंस्थापकात भगवान बुद्धच फक्त एक असे थोर होते की जे आपली मुक्ती साध्य करण्याच्या मानवी सामर्थ्याचा स्वाभाविक मोठेपणा बरोबर ओळखू शकले. मानवतेची योग्यता उंचावण्याच्या कर्तृत्वात जर खऱ्या थोर माणसाचे मोठेपण सामावलेले असेल तर खरा थोर असा तथागतांशिवाय दुसरा कोण असू शकेल. त्यांनी मानवाच्या वर दुसरे कोणी संस्थापित करून त्याला हीन न करता प्रज्ञा मैत्रीच्या शिखरावर त्याला प्रस्थापित करून उच्चत्व प्राप्त करून दिले आहे. बौद्ध धर्म बुद्धिझम ह्या ग्रंथात करता श्री E.J. मिल्स म्हणतो, बौद्ध धम्मा इतका दुसऱ्या कोणत्याही धर्मात ज्ञानाच्या मूल्यांवर आणि अज्ञानाच्या हीनतेवर भर देण्यात आलेला नाही. आपले डोळे उघडे राखण्याबाबत दुसऱ्या कोणत्याही धर्मात इतका भर देण्यात आलेला नाही. दुसऱ्या कोणत्याही धर्मात मनोविकासासाठी इतकी सखोल योजना आखलेली नाही. प्राध्यापक W.T. स्टेस आपल्या बौद्ध धर्मीय नीतिशास्त्र बुद्धिस्ट इथिक्स ह्या ग्रंथात म्हणतात, बौद्ध धम्मातील नैतिक आदर्श पुरुष जो अरहंत तो नैतिक आणि बौद्धिक अशा दोन्ही दृष्टींनी महान असला पाहिजे. तो तत्त्वज्ञ तसाच सदाचारीही असला पाहिजे. ज्ञान हे मुक्तीसाठी आवश्यक आहे आणि ते प्राप्त करण्यास अपयश येण्याची जी दोन कारणे आहेत त्यापैकी अज्ञान हे एक आहे असे बौद्ध धम्माने आग्रहपूर्ण सांगितले आहे. तृष्णा किंवा लोभ हे दुसरे. तृष्णा किंवा लोभ हे दुसरे. ह्या उलट ख्रिस्ती आदर्श पुरुषांच्या घडणीत ज्ञानाला अजिबात स्थान नाही.
अतात्विक स्वरूपामुळे ख्रिस्तधर्मी विचारधारेने मानवाच्या नैतिक आणि बौद्धिक बाजूत दुरावा निर्माण झाला आहे. जगातल्या दुःखांपैकी पुष्कळशी दुःखे दुष्टपणापेक्षा मूर्खत्वाने आणि अंधश्रद्धेने निर्माण झाली आहेत. बघा, जगामध्ये जास्त दुःख जे आहे ना ते एक तर दुष्टपणामुळे आणि मूर्खत्वाने किंवा अंधश्रद्धेमुळे निर्माण झाली आहेत. भगवान बुद्धांनी ह्याला स्थान दिले नाही. भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म किती श्रेष्ठ आणि अपूर्व आहे हे स्पष्ट करण्यास एवढेच पुरेसे आहे. असे हे भगवान बुद्ध आपले गुरु असावेत असे कोण बने म्हणणार नाही. भगवान बुद्ध आपले गुरु असावेत असे कोण बरे म्हणणार नाहीत. असं आहे का कोणी? का एवढं सगळ्या स्तुती एवढ्या महापुरुषांनी केलं आणि त्याला गुरु कोण मानणार नाही? आहे का कोणी जगात असा? ज्यानं जर हे वास्तव सगळं समजून घेतलं त्याला गुरु मानणारच आहे. त्यानंतर आहे शेवटचं, त्यांच्या धम्माचा प्रसार करण्याची प्रतिज्ञा. प्रतिज्ञा आपण करूया, जीवसृष्टी आहे असीम ती भवसागर पार नेण्याची. आता याच्यावर प्रवचन करू आलो. तर प्रतिज्ञा आपण करूया हे जे म्हटलं गेलेलं आहे का प्रतिज्ञा करावा, हे जीवसृष्टी असीम आहे ती भवसागर पार नेण्याची. म्हणजे या भवाच्या बा पार न्या, म्हणजे दुःखातून मुक्त व्हा तुम्ही. हे जीवसृष्टी असीम आहे असं म्हटलं गेलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे. दुसरी प्रतिज्ञा आहे, प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची. म्हणजे माणसाला असं वाटतं की मी झालो आता ज्ञानी. नाही झालो ज्ञानी, मी नाही आहो. इथं ज्ञान प्राप्त झालं, इथं अज्ञान आहे. इथं झालं प्राप्त, इथं अज्ञान आहे. इथं झालं म्हणजे असे करोडो डब्बे आहे, करोड डब्बे. तुम्ही एक डब्बा उघडला, हां याच्यात हे आहे काय, हां समजलं मला. दुसऱ्या डब्यात माहीतच नाही काय आहे. दुसरा उघडला कॅबिनं, हां याच्यात हे आहे सोनं, माहीत झालं मला सोनं आहे म्हणून. तिसरा डब्बा उघडला, माहीत पडलं माती आहे याच्यात. म्हणजे एवढे डब्बे आहेत ज्ञानाचे, करोडो अरबो डब्बे आहे. आपल्याला वाटते का हे समजलं बा इथं मी झालो आता पूर्णज्ञानी. पूर्णज्ञानी कोणीच होऊ शकत नाही, फक्त सम्यक संबुद्ध परिपूर्ण आहेत ते. बाकी सगळे माणसं त्यांच्या खाली. म्हणून आपण मग बाकीच्या गोष्टी कल्पना करतो, हे असं असेल काय, हे असं असेल काय. मग त्यांना आपण अज्ञानामध्ये काय करतो, इतरांना मग आपण किंवा मग आपण त्याच्यामध्ये मग दुःखी होतो किंवा इतरांना आपण मग दुःख देतो. तर इथं हे म्हटलं गेलेलं आहे का आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची. आणि तिसरी आहे प्रतिज्ञा आपण करूया आहे तर सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची. म्हणजे इथं एक उदाहरण हे सांगतो मी, की आपण काय करतो इतरांबद्दल आपलं मत व्यक्त करतो मनामध्ये. हां मग मग ह्या असा कोण झाला असन, असं असन, पण तो बिचारा असा का झाला, त्यामागचं रहस्य काय आहे, त्याला आपण मैत्रीनं कसं दुरुस्त केलं पाहिजे यासाठी आपण कार्य केलं पाहिजे. मग तो कोणताही मनुष्य असो त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार न तयार करता त्याला दुरुस्त करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. कारण सत्य अनंत असतात, कोणाचंही होऊ शकते. ही जे ब्रेन आहे ना, ब्रेन हे लय मोठं मशीन आहे. कधी कोणाची कुठं नस दबून जाईल, बापा काल असं चांगला होता आज काय झालं. म्हणून कोणावर हसू नका म्हणते, दुःखामध्ये त्याच्यावाल्या हसण्याची गरज कुठं नाही, कुठं कसं याचं हे समजलं पाहिजे. नाही तर कुठं मयत झाली भयंकर दुःख तिथं रडू राहिलं आपण हसू हां वेगळं वाटन ते. एखादा लय दुःखामध्ये आहे त्याला जर तुम्ही हसून राहिले का ते वेगळं वाटन. तर म्हणून म्हटलं गेलेलं आहे इथं का या जगामध्ये सत्य अनंत आहे. एखादा माणूस अमीराचा गरीब झाला, पडला, तो बिचारा दरिद्रीमध्ये आहे, परेशान आहे, त्याला लोक हसतात, परेशान आहे, आज त्याचा दिवस आहे, उद्या याचा दिवस असं. म्हणून म्हणते सत्य अनंत असतात ते पूर्ण आकलण्याची. कोण व्यक्ती कसा असेल का असेल. काही लोक श्रीमंत असे असतात का फाटके कपडे घालून आणि होटलामध्ये जातात, तिथं तो सिक्युरिटीला हाकलते. कायले तिथं परीक्षण केलं त्याला पाहून, कपड्याला पाहून परीक्षण करतात बरेच जण.
जेव्हा तो सांगते का बाबा मी हे होय, अरे सर आप ऐसे कपडे में, म्हणजे कपडे पण लोक जज करतात आजकाल. म्हणून आज देखाव्याची दुनिया आहे. चांगले कपडे घालले म्हणजे श्रीमंत आहे, आणि फाटके कपडे घातले म्हणजे काय आहे, गरीब आहे. तर भगवंता धम्म काय म्हणते, गरीब आणि अमीर कायला म्हटलं गेलं धम्मामध्ये, विचारधारा, अध्यात्माच्या दृष्टिकोनातून विचारधारेला म्हटलं गेलं. ज्याच्यापाशी उच्च विचार तो अमीर, ज्याच्यापाशी दरिद्री विचार तो गरीब अध्यात्मामध्ये. आणि भावचक्रामध्ये ज्याच्यापाशी बम पैसा तो अमीर, ज्यापाशी कमी पैसा तो गरीब. पा कसं दरी आहे. अशा प्रकारे त्याचं मापदंड असते. म्हणून म्हटलं गेलं आहे तर सत्य अनंत, ती पूर्ण आकलण्याची. आणि ह्या पृथ्वीच्या बाहेर ब्रह्मांडामध्ये किती किती सत्य आहेत याच्याबद्दल आपल्याला माहीत नाही आहे. म्हणजे जीवन हे किती रहस्यमय आहे याबद्दल आपण काहीच सांगू शकत नाही. म्हणून कधीही कोणाबद्दल आपण कल्पना करून त्याचं मत आपण तयार करू नये. कारण लय मोठं सत्य असते जीवनामध्ये. माणूस असाच दरिद्री बनत नाही किंवा गरीब बनत नाही, किंवा एखादा माणूस अमीर असाच बनत नाही. चांगले माणसंही अमीर होतात आणि वाईट माणसंही अमीर होतात. चांगले माणसंही गरीब होतात आणि वाईट माणसंही गरीब होतात. म्हणून चांगलं आणि अमीर यामधला फरक आपण ओळखला पाहिजे. त्यानं चौथी प्रतिज्ञा आहे, प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. फक्त हे आपण प्रयत्न करू शकतो. याला प्रयत्नानं समजून घ्या. आणि हे समजण्यासाठी फक्त श्रद्धा लय महत्त्वाची आहे. जेवढी श्रद्धा असेल तेवढा आपण याला समजण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि म्हणून काय, म्हणून माणसाला काय पाहिजे जीवनामध्ये माहीत आहे, फक्त तो धम्म कमी घेते आणि क्षणिक सुख. म्हणजे ह्या वेळेस मी क्षणिक सुखामध्ये कसा गुरफटीन बा, याचा मला आनंद कसा भेटन, मग त्याआधी मी काय करू, थोडीशी घेऊ काय, नशा आहे ते क्षणिक सुख. एखाद्याची मग खिल्ली उडू काय, भला तरी राग येईन बना, भांडणं होतील माहीत आहे, मग तरी खिल्ली उडू दे, क्षणिक सुख. एखाद्याला काही चिडीमारी करू काय, क्षणिक सुख. त्याच्यामध्ये आनंद म्हणून ज्यामध्ये दुःख निर्माण होते त्याच्यावर लक्षच राहत नाही. म्हणून भगवंत काय म्हणतात, आहे तर सत्य अनंत. म्हणजे भगवंत म्हणतात भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. त्यामधला धम्म ओळखला पाहिजे. का एखाद्या कृत्यामुळे बा काय हानी होऊ शकते याचं पहिलेच तुम्ही विश्लेषण करा. का मी हे जे गाडी चालू राहिलो बा, हे गाडी या स्पीडनं चालवली पाहिजे काय, नाही चालवली पाहिजे काय, जर स्पीडनं गाडी चालवी ॲक्सिडेंट होईन काय, याचं पहिलेच तुम्ही का नाही त्याचं आकलन करा. कारण हा आकलन जो करते त्याला आपली घटना टाळता येते, ॲक्सिडेंट होण्यापासून, दुर्घटना होण्यापासून. का बाबा हे जे घेतं शरबत, हे एवढं घेतं ठीक राहील, गाडी चालवता येईल, घरा पण जाता येईल. त्यानं एवढं घेतलं शरबत तर घरा पण जाता येणार नाही, रस्त्यामध्ये बिचारा कुठंतरी पडून जाईल. तर हे घेण्यामध्ये सुद्धा आकलन करता आलं पाहिजे. तर या बाबी आपण समजून घेतल्या पाहिजे, लवकर समजलं पाहिजे. म्हणून असं उदाहरण मी सांगितलं. कोणाला जर राग आला असेल तर मी माफी मागतो बा. तर त्यानंतर आहे शेवटचं. बघा, हा जेवढाही धम्म मी सांगितलेला आहे आतापर्यंत समजावून, ह्या पुस्तकातून उदाहरण म्हणून सांगितलेलं आहे. यामध्ये माझी फक्त आवाज आहे, माझा फक्त उद्देश फक्त एवढाच होता या 3 महिन्याच्या वर्षावासामध्ये, का फक्त चांगलं झालं पाहिजे. म्हणून कोणीही माझ्याबद्दल कोणी गैरसमज करून घेऊ नये. बापा आम्हाला भल्लाच बोलला, आम्हाला असं झालं, अशा कोणीही मनामध्ये बाळगू नये. माझा फक्त उद्देश एवढाच होता का याच्यातून बा उदाहरण द्यावं, आणि ते उदाहरण सर्वांनी समजून घेऊन ह्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सगळ्या जेवढे ऐकतात सगळ्यांपर्यंत पोचावं, एवढाच होता. बाकी त्यामागं दुसरा कुठलाही आपण हे करून घेऊ नये. त्यानंतर असते जेव्हा माणूस जेव्हा बिमार पडते, शरीर ताप येते अंगाले, तेव्हा काही इंजेक्शन टोचते, ते लागते ना, माणसाला घेऊशा वाटत नाही, त्रास होते ना. काय एक तर लेकरं डॉक्टरला शिवा देतात, आहे का नाही. मग मी डॉक्टर नाही काय, मग मी इलाज करू राहिलो ना. ऑपरेशन, हे ब्रेनचं ऑपरेशन आहे, 3 महिने ऑपरेशन केलं मी आता याच्यापासून. किती महिने, 3 महिने ऑपरेशन. आता ऑपरेशन सक्सेस झालं का नाही झालं ज्याचं त्यांना माहिती. कारण ते कर्मावर अवलंबून आहे, कोणाला किती लाभ झाला या ऑपरेशनचा, कोणाला किती नाही झाला. कोणाला एवढा लाभ झाला असेल, कोणाला एवढा झाला असेल लाभ, कोणाला एवढा झाला असेल, काही ना काही लाभ झाला असेल. कारण जर नाही झाला असं जर म्हटलं तर मग बुद्ध
कमजोर आहे बा असं सिद्ध होते. पण बुद्ध कमजोर नाही, लाभ झालेला आहे, त्याचे तरंग आपल्यापर्यंत पोचलेले आहेत. तर आता आपलं हे वाचन इथेच संपलेलं आहे. साधू साधू साधू. आता आपण परित्राण पाठाला सुरुवात करूया.